Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English. Activity number 30 Language Learning Through Games. इयत्ता 9वी इंग्रजी सेतू अभ्यासक्रमातील ॲक्टिव्हिटी नंबर 30 आपण या ठिकाणी पाहूया. ॲक्टिव्हिटी आहे लँग्वेज लर्निंग थ्रू गेम्स, म्हणजेच विविध शब्द खेळांच्या माध्यमातून भाषा विकास करणे किंवा भाषा शिकणे. ॲक्टिव्हिटीमधील लर्निंग आउटकम आहे पार्टिसिपेट्स इन लँग्वेज गेम्स अँड ॲक्टिव्हिटीज फॉर लँग्वेज लर्निंग. विद्यार्थी भाषा शिकण्यासाठी भाषिक खेळ किंवा भाषिक कृतींमध्ये सहभाग घेतात. दुसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, शिक्षकांसाठी सूचना. पहिली सूचना आहे टीचर एक्सप्लेन्स द इन्स्ट्रक्शन्स फॉर द ॲक्टिव्हिटीज. शिक्षक या ॲक्टिव्हिटीच्या सूचना विद्यार्थ्यांना समजावून सांगतील. दुसरी सूचना आहे टीचर प्रोव्हाइड्स द लर्निंग मटेरियल, कार्ड्स एटसेट्रा. या ॲक्टिव्हिटीसाठी आवश्यक ते साहित्य शिक्षक विद्यार्थ्यांना देतील. तिसरी सूचना आहे टीचर गाईड्स द स्टुडंट्स थ्रू द ॲक्टिव्हिटीज अँड गेम्स. या प्रकारच्या कृती आणि खेळांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तिसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी सूचना. पहिली सूचना आहे स्टुडंट्स फॉलो द इन्स्ट्रक्शन्स गिवन. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं पालन विद्यार्थी करतील. दुसरी सूचना आहे स्टुडंट्स अंडरस्टँड द ॲक्टिव्हिटीज अँड लँग्वेज गेम्स अँड पार्टिसिपेट्स. शिक्षकांनी आयोजित केलेल्या कृती किंवा भाषिक खेळ हे विद्यार्थी समजून घेतील आणि त्यामध्ये सहभाग घेतील. तिसरी सूचना आहे स्टुडंट्स रिस्पॉन्ड टू द फॅसिलिटेटर. विद्यार्थी शिक्षकांच्या कृतींना प्रतिसाद देतील. ॲक्टिव्हिटीमधील 14 पॉईंट आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी, म्हणजेच अध्ययन कृती. ॲक्टिव्हिटी नंबर 1 टीचर आस्क्स द स्टुडंट्स टू टेल रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थी इयत्ता 5वी-6वी पासून शिकत आलेले आहेत. एखाद्या दिलेल्या विषयाशी संबंधित किंवा शब्दाशी संबंधित असणारे इतर शब्द विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगायचे असतात. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी पाहूया. उदाहरणार्थ क्रिकेट हा शब्द दिलेला आहे, तर आपल्याला क्रिकेटशी संबंधित असणारे शब्द या ठिकाणी सांगायचे असतात. उदाहरण पाहूया. बॅट, बॉल, रन, विकेट, ग्राउंड, स्टंप, प्लेयर, अंपायर एटसेट्रा. अशा प्रकारे क्रिकेटशी संबंधित असणारे शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. दुसरं उदाहरण पाहूया. ट्री, म्हणजेच ट्री या शब्दाशी रिलेटेड वर्ड्स विद्यार्थ्यांनी सांगायचे आहेत. उदाहरणार्थ बार्क, रूट, ब्रँच, फ्लावर, फ्रूट्स, लीव्ज, हर्बल, शेड एटसेट्रा. तर अशा प्रकारची ही कृती विद्यार्थ्यांनी समजून घ्यायची आहे आणि वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी पाहूया. टीचर आस्क्स द स्टुडंट्स टू टेल वर्ड चेन. वर्ड चेन म्हणजेच थोडक्यात शब्दांची अंताक्षरी. एखाद्या शब्दाच्या शेवटचं अक्षर वापरून तयार होणारा शब्द आणि पुन्हा त्या शब्दाचं शेवटचं अक्षर वापरून तयार होणारा शब्द, अशा प्रकारे ही शृंखला, ही वर्ड चेन आपल्याला पुढे चालवायची असते. दिलेल्या शब्दाच्या नंतर कमीत कमी 4 बरोबर उत्तरं किंवा शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे असतात. उदाहरण पाहूया. बॉल, या ठिकाणी या शब्दाचं शेवटचं अक्षर यल आहे म्हणून यल न सुरू होणारा शब्द. लॅप, या शब्दाचं शेवटचं अक्षर पी आहे म्हणून पी न सुरू होणारा शब्द. पॉट, या शब्दातील शेवटचं अक्षर टी आहे म्हणून टी न सुरू होणारा शब्द. टॉप, याही शब्दाच्या शेवटी पी अक्षर आहे म्हणून पी न सुरू होणारा शब्द. पॅरट. तर अशा प्रकारे आपण एक वर्ड चेन या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. दुसरं उदाहरण पाहूया. पेन, शेवटचा अक्षर यन आहे. पुढचा शब्द नट, शेवटचा अक्षर टी आहे. पुढचा शब्द टब, शेवटचा अक्षर बी आहे. पुढचा शब्द बुक, शेवटचा अक्षर के आहे आणि पुढचा शब्द काईट. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पेन या शब्दाचे देखील वर्ड चेन या ठिकाणी चालवलेली आहे किंवा पूर्ण केलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 3 आयडेंटिफाय द वर्ड विथ दोज लेटर्स रिअरेंजमेंट. या ठिकाणी जे काही अक्षर दिलेले आहेत, उदाहरणार्थ पी, एन, ए, एच, ई, टी, एल, ई, या अक्षरांपासून होणारा शब्द आहे एलिफंट. बारकाईने पाहिलं तर आपल्याला हीच अक्षरं एलिफंट या शब्दामध्ये दिसतील. दुसरं उदाहरण
TABO या अक्षरांपासून सुरू होणारा अर्थपूर्ण शब्द तुम्हाला शोधायचा आहे. शब्द आहे बोट, BOAT. तेच अक्षर वापरून हा शब्द तयार झालेला आहे. पुढचं उदाहरण आहे EBAUFLTIU या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, शोधायचा आहे. शब्द आहे ब्युटिफुल. पुढचं उदाहरण KOBO या अक्षरांपासून होणारा अर्थपूर्ण शब्द बुक हा होतो. तर ही ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे. ही उदाहरणं वहीत लिहून घ्यायची आहेत. ऍक्टिव्हिटी मधील 5वा पॉइंट आहे सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी म्हणजे सोडवलेली कृती. टीचर गिव्स एक्झाम्पल ऑफ अदर ऍक्टिव्हिटी ऑफ क्रिएटिंग मोर वर्ड्स फ्रॉम वन वर्ड. दिलेल्या शब्दातील अक्षरांचा उपयोग करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. जास्तीत जास्त शब्द तयार करायचे आहेत. उदाहरणार्थ टेम्परेचर हा शब्द दिलेला आहे. यामध्ये TEMPERATURE हे अक्षर आहेत. या अक्षरांचा उपयोग करून आपल्याला अर्थपूर्ण वेगवेगळे छोटे छोटे शब्द तयार करायचे आहेत. उदाहरणार्थ टेम्पर, प्युअर, रॅट, ट्रू, टियर यासारखे शब्द या टेम्परेचर शब्दातील अक्षरांपासून तयार होणारे आहेत. ऍक्टिव्हिटी मधील पुढचा भाग आहे प्रॅक्टिस म्हणजे सराव. टीचर प्रोव्हाइड्स 2 मोर एक्झाम्पल्स. आता हे जे काही 3ही ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत त्यातील काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया आणखी. ऍक्टिव्हिटी 1 मधील उदाहरण वर्ड चेन ऑफ डेली नीड्स. आपल्या दैनंदिन गरजांच्या ज्या काही वस्तू असतात त्यांची एक वर्ड चेन आपण या ठिकाणी पाहूया. फॉर एक्झाम्पल पेन, नेल कटर, रोस्टर, एग एटसेट्रा. दुसरी ऍक्टिव्हिटी रिलेटेड वर्ड्स फॉर रिव्हर. रिव्हरशी संबंधित शब्द. फॉर एक्झाम्पल बोट, सँड, वॉटर, डॅम. तिसरी ऍक्टिव्हिटी स्क्रॅम्बल्ड लेटर वर्ड. NACOE ही अक्षर आहेत. या अक्षरांपासून होणारा अर्थपूर्ण शब्द आहे OCEAN ओशन म्हणजेच महासागर. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही 3ही प्रकारची उदाहरणं पाहिलेली आहेत. ऍक्टिव्हिटी मधील पुढचा भाग आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणजेच विस्तारित कृती. राईट वर्ड चेन ऑफ नाउन अँड ऍडजेक्टिव्हज. नाउन आणि ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन विद्यार्थ्यांनी लिहायची आहे. राईट बिगर स्क्रॅम्बल्ड लेटर्ड वर्ड्स. स्क्रॅम्बल्ड लेटर्ड किंवा अक्षरांचा क्रम बदलून दिलेले जे काही शब्द असतील त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. ऍक्टिव्हिटी मधील पुढचा भाग आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. फाइंड मोर एक्झाम्पल्स ऑफ ऍक्टिव्हिटी 1, ऍक्टिव्हिटी 2, ऍक्टिव्हिटी 3 फ्रॉम टेक्स्ट बुक. फाइंड द वर्ड गेम्स ऑन इंटरनेट. याआधी आपण ज्या काही ऍक्टिव्हिटी 1, 2, 3 पाहिलेल्या आहेत त्याची अनेक उदाहरणं विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये आहेत. तर ती उदाहरणं विद्यार्थ्यांनी शोधायची आहेत. त्याचबरोबर इंटरनेटवरती वर्ड गेम्स शोधायचे आहेत आणि त्या माध्यमातून आपली व्होकॅब्युलरी वाढवायची आहे. ऍक्टिव्हिटी मधील पुढचा पॉईंट आहे दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट. गुगल ॲप्स, फन भारती, इंग्लिश टेक्स्टबुक, लर्न विथ फन फॉर वर्ड गेम्स. गुगलवरती काही ॲप्स आहेत किंवा फन भारती इंग्लिश टेक्स्टबुक आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी असे काही गमतीशीर शब्दांचे खेळ शिकायचे आहेत आणि आपली शब्दसंपदा वाढवायची आहे. ऍक्टिव्हिटी मधील शेवटचा भाग आहे माय टेकअवे और टुडे आय लर्न म्हणजेच मी आज काय शिकलो. स्टुडंट्स लर्न द स्ट्रॅटेजी टू एनरिच व्होकॅब्युलरी विथ द हेल्प ऑफ इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज अँड गेम्स. इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आणि गेम्सच्या माध्यमातून विद्यार्थी आपली शब्दसंपत्ती कशी वाढवायची ही गोष्ट शिकलेली आहे. स्टुडंट्स लर्न टू फाइंड मोर वर्ड गेम्स अँड फन लर्निंग ऑफ लँग्वेज. अधिकाधिक वर्ड गेम्स शोधायला विद्यार्थी या माध्यमातून शिकलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.